नमस्कार मित्रांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीविषयक माहिती, शैक्षणिक माहिती, अशी सामाजिक माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 जागा या विविध पदांच्या निघालेल्या आहेत आणि त्या भरती संबंधात जाहिरात सुद्धा आलेली आहे. त्या जाहिरातीबद्दल आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, एकूण रिक्त पदे आहेत 620. गट ड मधील ही पदे आहेत. त्यामध्ये कक्षसेवक, वार्ड बॉय याच्या 29 जागा आहेत. सामाजिक आरक्षणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. त्यामध्ये कक्षसेविका, आया यांच्या 28 जागा आहेत. त्यानंतर शवविच्छेदन मदतनीस यासाठी 4 जागा आहेत. तर गट क मधील पदे आहेत लेखालिपिक 58 जागा. त्यानंतर लिपिक टंक लेखक 135 जागा आहेत आणि यासाठी पात्रता आहे पदवी, कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण, टंकलेखनाचे प्रमाणपत्र, मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. उद्यान सहाय्यकच्या 4 जागा आहेत. यासाठी BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी किंवा BSc बॉटनी असणं गरजेचं आहे. या पदासाठी ही पात्रता आहे. त्यानंतर आहे सहाय्यक ग्रंथपाल. या पदासाठी 8 जागा आहेत. मित्रांनो, पात्रता आहे यासाठी ग्रंथालय शाखेची पदवी. आणि त्यानंतर आहे मित्रांनो शस्त्रक्रियागृह सहाय्यक. यासाठी 15 जागा आहेत आणि यासाठी पात्रता आहे 12वी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे शस्त्रक्रियागृहाचा. त्यानंतर आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप. तर यासाठी 51 जागा आहेत आणि यासाठी पात्रता फक्त 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. त्यानंतर आहे ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ANM. आता ANM साठी पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि जागा आहेत मित्रांनो 38. आणि पात्रता 10वी उत्तीर्ण, ANM अभ्यासक्रम पूर्ण आणि नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी केलेली आवश्यक आहे. त्यानंतर आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक. या पदाच्या 6 जागा आहेत. आता मित्रांनो, यासाठी पात्रता आहे 10वी आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे केलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आरोग्य सहाय्यक महिला. या पदासाठी 12 जागा आहेत. आता मित्रांनो, यासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. औषध निर्माता किंवा औषध निर्माण या पदासाठी जागा आहेत 12. आणि मित्रांनो, यासाठी पात्रता आहे B फार्म पदवी, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे CSSD तंत्रज्ञ, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट. या पदासाठी 5 जागा आहेत. पात्रता आहे सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी आणि किमान 100 खाटांच्या हॉस्पिटल निर्जंतुकीकरण कामाचा 2 वर्षांचा अनुभव. त्यानंतर आहे मित्रांनो ECG तंत्रज्ञ. जागा आहेत 8. आणि मित्रांनो, यासाठी पात्रता आहे BSc ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सांख्यिकी सहाय्यक. या पदासाठी 3 जागा आहेत आणि यासाठी पात्रता आहे सांख्यिकी विषयासह पदवी आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे मित्रांनो डायलिसिस तंत्रज्ञ. या पदासाठी 4 जागा आहेत. यासाठी पात्रता आहे विज्ञान शाखेची पदवी, DMLT, 6 महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे स्टाफ नर्स मिडवाईफ. या पदासाठी 131 जागा आहेत आणि यासाठी पात्रता आहे BSc नर्सिंग किंवा GNM डिप्लोमा आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट. या पदासाठी 3 जागा आहेत आणि पात्रता आहे 12वी विज्ञान उत्तीर्ण, दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण, संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे मित्रांनो वैद्यकीय समाजसेवक. यासाठी 15 जागा आहेत आणि मित्रांनो पात्रता आहे समाजशास्त्र शाखेची पदवी.
किंवा MSW वैद्यकीय समाजसेवक पदवी आणि 200 रुग्ण खाटा रुग्णालयातील 2 वर्षांचा अनुभव. त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग. या पदासाठी 6 जागा आहेत. पात्रता बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य. या पदासाठी 35 जागा आहेत. पात्रता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी. त्यानंतर मित्रांनो 23 ते 30 बायोमेडिकल इंजिनिअरिंग मित्रांनो बायोमेडिकल इंजिनिअरिंग यासाठी 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी पात्रता आहे मित्रांनो इंजिनिअरिंग आणि सर्व पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 11 मे 2025 रोजी 18 ते 38 असणं गरजेचं आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग 1000. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 100 प्रश्न, एकूण 200 गुण, वेळ 2 तास. त्यामध्ये मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10, संबंधित विषय 60. परीक्षा ऑनलाईन पद्धती घेण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर. आता मित्रांनो आपल्याला ही सविस्तर जाहिरात आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन आपण अगोदर सविस्तर जाहिरात वाचायची, कारण जाहिरातीची आपण मोजकी माहिती दिलेली आहे. त्यामुळे सविस्तर जाहिरात तुम्हाला माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये आणखी काही नियम व अटी आहेत. त्या संबंधित सर्व नियम व अटी प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणं गरजेचं आहे. की सविस्तर जाहिरात वाचायची आणि अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन आपण अर्ज करू शकता. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही आपल्या सर्व मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.